आपल्या आराधी मेळ्यातील रेश्मा रणदिवे यांच्या घरी येडेश्वरी देवीचा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त यांनी घरी पानाचा विडा काढण्याचा सोहळा ठेवलेला आहे. त्यानिमित्त आपल्याला आमंत्रण दिलं होतं. तर अगदी विधिवत आपण पानाच्या विड्याचं जे काही उद्गार आहे येडेश्वरी बाईसाहेबांचा, तो अगदी विधिवतपणे गाजवून घेतलेला आहे. भक्त गरीब असून सुद्धा अतिशय येडामाईचा थाटमाट अगदी जल्लोषात केलेला आहे. अगदी मंडप टाकून तुम्ही बघू शकता समोर. त्यानंतर आपण विधिवतपणे येडेश्वरी बाईसाहेबांचा विडा काढून घेतला. या भक्ताच्या पाठीमागे काही इडापिडा असेल तर ती जाऊ दे आणि सर्व आनंदी आनंद कर येडामाय असे स्मरण करून आपण पानाचा विडा या भक्ताच्या घरी काढून घेतलेला आहे. त्यानंतर सर्व भक्तांनी देखील अगदी विधिवतपणे थोडा थोडा विडा काढून घेतलेला आहे. तर ह्या आपल्या गुरु आहेत छायाताई बारसकर, तर यांनी देखील विडा काढून घेतलेला आहे अगदी विधिवतपणे. सर्व आराधी मंडळी विडा कांडतच होते, गाणी चालू होती. तेवढ्यात काही महिलांच्या अंगामध्ये संचार आलेला आहे. या भक्ताची हौस होती मन, त्यामुळे वर्धापन दिन म्हणून येडेश्वरी बाईसाहेबांच्या नावाने यांनी केक देखील कापून घेतलेला आहे. अगदी आपल्या येडामाईचे भक्त जे मनात येईल ती सगळे हौस करून घेतात, हे याच्यातून लक्षात आलं. तर ज्या पद्धतीने आपण स्वतःचा वाढदिवस करतो त्या पद्धतीने या भक्ताने येडामाईचा देखील वर्धापन दिन म्हणजेच वाढदिवस करून घेतलेला आहे. तर दोन्ही गुरूंच्या हस्ते यांनी सर्व काही केक वगैरे कट केलेला आहे. तर पहिला होत्या त्या अंबाबाईच्या गुरु होत्या म्हणतीच्या, त्यानंतर दुसऱ्या आहेत त्या येडाईच्या आहेत, समोर बघू शकता तुम्ही. सर्व भक्त अगदी आनंदात तल्लीन झालेले होते. हे येडामाय, या भक्तानं एवढ्या गरिबीमध्ये तुझा जो काही थाटमाट केलेला आहे तो मान्य करून घे बाई. काही चुकलं वाकलं असेल या भक्ताकडनं तरी पण तिला क्षमा कर. तर बघू शकता येडेश्वरी देवीचा किती थाटमाट या भक्ताने स्टेज टाकून केलेला आहे. तर हे भक्त येडेश्वरी देवीला नैवेद्य दाखवत आहेत पानाचा विडा. त्यानंतर आरती वगैरे करून घेतलेली आहे विधिवत. त्यानंतर सर्व आराधी मंडळी जेवणासाठी बसलेली आहेत.